तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तू आणि मी. थोडा रुसवा, थोडी मस्ती आणि थोडी गाणी, तू आणि मी. वेचून काढ्या छोटूस घरट बांधणारे तू आणि मी. भातुकलीचा डाव मांडून खेळणारे तू आणि मी. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तू आणि मी. थोडा रुसवा, थोडी मस्ती आणि थोडी गाणी, तू आणि मी. हॅलो मॅम, टोमॅटो सर्व्हिस. थँक्यू. पेमेंट कसं करायचं? कसंही करा, ऑनलाईन, कॅश. ऑनलाईन कर. हो चालेल ना. शिट, नेटवर्क नाहीये. कॅश देऊ? हो चालेल ना. हे घ्या. थँक्यू. एक्सक्यूज मी, हा 40 रुपये हवेत मला. सुट्टी नाहीये. माझ्याकडे पण नाहीये. मग ऑनलाईन करा. नाहीये नेटवर्क. घरात कोणतरी असेल ना. घरात कोणी नाहीये. आदित्य, मुकेश. आदित्य तुझा मोबाईल दे. आदित्य, आदित्य तुझा पासवर्ड काय आहे? माझ्या पासवर्डची काही गरज नाहीये तुला. पासवर्डची काय गरज? 24 तास ओपन आहे तुझ्यासाठी. आदित्य, मस्करी नाही करत आहे मी. माझं पार्सल आलंय, माझ्या बँकचं सर्व्हर डाऊन आहे, मला पेमेंट करायचं. तू बिचारा उभा आहे तिकडे, पटकन पासवर्ड सांग. मोबाईल कार्ड नाही माझा, कार्डाची चार्जिंगला लावायला विसरलोय. तुझा मोबाईल माझ्या हातात आहे आणि फुल चार्ज आहे. नेट संपलंय माझं. वायफाय आहे आपल्याकडे, वायफाय. हा, मग बँकेचं सर्व्हर डाऊन असेल माझं. कसं काय? कसं काय म्हणजे? अगं तुझी माझी बँक एकच आहे, आठवत नाही तुला? हो का? जरा नाव सांग माझ्या बँकेचं. सुदीप बँक. देवा जनकल्याण बँकेत माझं अकाउंट आहे. तू पासवर्ड सांगतोयस की मी चुकीचे अटेम्प्ट करून लॉक करू तुझा फोन? पासवर्ड आठवत नाहीये मला. मी ऑलरेडी 2 अटेम्प्ट केलेत. मी शेवटचा ट्राय करतेय. पेमेंट ना? ऑनलाईन पेमेंट. हा नंबर सांगा. 98004433. राकेश. माझा भाऊ. झालंय पेमेंट. थँक्यू. एक सेकंड, माझे पैसे. सॉरी. आदित्य, हे काय आहे? काय? ऑनलाईन पेमेंट ना? ते लोकांसमोर पासवर्ड सांगायचं नसतो म्हणून. डोळ्यात साबण गेला माझ्या. सायली, सायली काय? हे किचन आहे. म्हणजे बिल्डरने देताना तरी त्याने सांगितलं होतं हे किचन, बाहेरचा हॉल आणि आतलं बेडरूम. मी मस्कर नाही का? मी पण. मला संजनाचा कॉल आला होता. मला म्हणाले की तू आपल्या लग्नाचे फोटो टाकलेस. हो, टाकले. मग ते मला का नाही दिसत आहेत? कारण ते क्लोज फ्रेंड लिस्ट मध्ये. मग मी का नाहीये? का असायला हवंस? अगं नवरा आहे मी तुझा. मग तू बायको आहेस माझी. तू माझ्या क्लोज फ्रेंड लिस्ट मध्ये असण्याचं एक कारण आहे. एक नाही 10 कारण देऊ शकतो. मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको आहे, आपलं लग्न झालंय, मुंडावळ्या घातल्या, सगळ्या. लॉजिकल बुलशिट. लॉजिकल बोलू? तू माझ्या क्लोज फ्रेंड लिस्ट मध्ये आहेस, मग मी का नाही? बर, माझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे? 230393.
तुझ्या मोबाईलचा पासवर्ड. 1 2. सायली, हा, सायली जरा तुझा मोबाईल दे. कशाला? काम आहे एक, जरा दे. तुझा तर आज बाहेर जायचा प्लॅन होता ना. संडे मॉर्निंगला मला इच्छा नाहीये बाहेर जायची. मस्त नेटफ्लिक्स आणि चिल करायची इच्छा आहे. मी आज ट्रेटर बघणार आहे. कोणी कोणाचा खून केलाय बघायला जाम मजा येते. हे ऐक ना, मला एक गोष्ट कळत नाहीये, लॉग आउट का दाखवते? लॉग इन कर मग. अगं लॉग इनच करतोय पण पासवर्ड इनकरेक्ट दाखवते. मग करेक्ट पासवर्ड टाक. शैली मी काय असो. सायली, तू पासवर्ड चेंज केलायस? ऑफकोर्स. काय ऑफकोर्स? आता यात काय प्रायव्हेट आहे? मी काय बघते, हा माझा प्रायव्हेट चॉईस आहे. आणि तुला तर माहितीये बायकोपेक्षा सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. सायली ऐक ना, तू कुठलाही विषय कुठेही घेऊन जातेस हा. थोडा कमी विचार कर. नाही एवढा जर विचार करणार असेल ना आयुष्यात तर उद्या जाऊन ट्रम्प तात्यांबरोबर सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉईन हो. काही संबंध आहे का याचा? तुझी प्रोफाईल वेगळी आहे, माझी प्रोफाईल वेगळी आहे. तुझ्या प्रोफाईलवरचा कंटेंट बघण्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही, त्यामुळे काही संबंधच नाही याचा. एवढा पण कमी विचार करू नकोस. जर तसं असतं ना तर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड मला सांगितलं असतंस. सायली, मोबाईलमध्ये ना पर्सनल डाटा असतो. नेटफ्लिक्समध्ये कुठला आलाय पर्सनल डाटा? असा कोणता पर्सनल डाटा आहे रे जो मला समजला तर प्रॉब्लेम येईल? आहे माझा पर्सनल डाटा आहे जो मला तुला नाही सांगायचा आहे, नाही द्यायचा पासवर्ड, कळलं? मला ना तुझ्याशी वाद नाही घालायचा, माझा संडे खराब नाही करायचा. त्यापेक्षा मित्रांना भेटलं बरं. आधी आता म्हणाला संडे मॉर्निंगला बाहेर नाही जायचंय. अरे हा गेला. काय असू शकतं एवढं प्रायव्हेट? सगळं तर मला माहितीये. अर्धे फोटो हा स्वतःच मला पाठवतो. फोटो व्हिडिओज नाही आहेत. मग काय असू शकतं? चॅट पण कोणाशी करेल तो? फक्त बंटीशीच, ते पण पबजीवर आहे. याचा अफेअर नाही आहे ना बाहेर कुठे? ह्याच्याशी कोण अफेअर करेल? का नाही करणार? हँडसम आहे, बोलायला पण स्मार्ट आहे. मी असते तर मी कन्फर्म अफेअर केलं असतं. मी लग्नच केलंय म्हणा. एक मिनिट, याचा कन्फर्म बाहेर अफेअर आहे. याचं कन्फर्म बाहेर अफेअर आहे. आदित्य थांब, हे घे हेडफोन्स. थोडा अजून कूल दिसेल. थँक्स. लग्नानंतर सगळं चांगलं चाललंय हे सुद्धा भीतीदायक असू शकतं. काय बॅग कुठे तुझी? चल शाळेत सोडतो मी तुला. चल, आज सुट्टी आहे मला. मंडेला खूप पाऊस पडतोय म्हणून शाळेने सुट्टी दिली. बरं, रात्री यायला मला उशीर होईल. सो सॉरी. बाय, काळजी घे. बाय बाय. काय बाय? हीच ती वेळ, हाच तो क्षण.
हाय. अरे लवकर आलास. हो, लवकर काम संपलं, लवकर आलो. ऑफिसमध्ये होतास? अच्छा. का चिडलीस माझ्यावर? नाही, मी का चिडे? मी चिडेन असं काही केलंयस का तू? हो. हो काय? संध्याकाळी तुझ्यासोबत आलो नाही मी. म्हणजे संध्याकाळपर्यंत कॅफेमध्ये माझ्यासोबत होतीस ना तू, मग तुझ्यासोबत घरी नाही आलो मी. नाही, आकांक्षा माहिती, आकांक्षा माझी लहानपणीची मैत्रीण कॅफेमध्ये भेटलेली. आपल्याला लोन हवंय ना, त्यासाठी भेटलो होतो मी तिला. तिने मला सांगितलं की तू माझ्या मागे बसली होतीस. हा, मग मी कुठे काय म्हणाले? नाही, तू कुठे काही बोलतच नाहीयेस. गेले 2 दिवस फक्त शंकांचा भडीमार करते सगळं. का सायली? मोबाईलचा पासवर्ड नाही सांगितला मी तुला तर तुझ्या डोक्यात इतक्या शंका आल्या. इट्स सिक्युअर्ड. मोबाईलमध्ये प्रायव्हसी असली काय, सिक्युरिटी असली काय, नसली काय, याने काहीच फरक पडत नाही. पण आपलं रिलेशन सिक्युअर्ड आहे. मी माझ्या मोबाईलचा पासवर्ड तुला सांगितलं नसता तर तुला काहीच वाटलं नसतं? नाही, कशाला काय वाटेल? काय वाटेल म्हणजे? तूच म्हणालास ना त्या दिवशी की आपल्यात सगळं सेम असायला हवं. आपल्यात सगळं सेम असायला हवं हे मी म्हटलंय, पण आपल्यात सगळं सेम असायलाच हवं असं नाही म्हटलं ना. नात्यात सगळ्याच गोष्टी एकमेकांना माहीत असायलाच हव्या. हा हट्ट कधीच नसावा. काही गोष्टी तुझ्या असतील, काही गोष्टी माझ्या असतील, पण त्या गोष्टी आपापल्या जागी सिक्युअर्ड असतील. त्याचा त्रास आपल्या नात्याला कधी नाही झाला. की बघ, नात्यात प्रेमापेक्षा आपल्या पार्टनरवर आपला विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वासावर नातं टिकून राहतं. मोबाईलच्या पासवर्डचं माहित नाही, पण आपल्या पार्टनरला कसं खुश ठेवायचं प्रत्येक नवऱ्याला आणि प्रत्येक बायकोला माहिती असतं. इतके पासवर्ड ट्राय केलेस ना गं? बर्थडेट काय तुझी? सॉरी. हे काय फिल्मी असतो? ऐक ना, आपण एक सेल्फी काढूया प्लीज. छान दिसतोय ना आपण. मला पटलंय तुझं. ऐक ना, तुझ्या इंस्टाग्रामचा पासवर्ड पण सांग ना. मला पटलंय तुझं. खूप छान दिसतो का आपण? खूपच छान. ऐक ना, सांग ना.